नमस्कार. उलट तपासणी या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत ती महाराष्ट्रातील युतीची, म्हणजेच शिवसेना, भाजप, RPI, स्वाभिमानी संघटना ह्या मध्ये जी महायुती झालेली आहे याचं भवितव्य आगामी काळात काय असणार आहे याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्याशी. भाऊ नमस्कार. भाऊ, राज्यात युती आता महायुती झालेली आहे. दोन वेगळे पक्ष, RPI आहे युतीमध्ये, तसंच शेतकरी संघटना जी राजू शेट्टींची आहे ती याच्यात आलेली आहे. तुम्हाला काय वाटतं आगामी काळात ही युती टिकेल, तिचं भवितव्य काय? पहिली गोष्ट म्हणजे त्याला महायुती वगैरे शब्द वापरतात तो हास्यास्पद आहे. त्याचं कारण युती दोन माणसांची होती, तर दोन संघटनांची होती. बरोबर. तेव्हा शिवसेना भाजप याला युती म्हणणं ठीक होतं. त्याच्यानंतर मग त्याच्यात रामदास आठवले आले तर त्याला महायुती म्हणणं हे हास्यास्पद आहे. त्याला आघाडी म्हणणं योग्य आहे. बरोबर. त्या आघाडीमध्ये अनेक पक्ष किंवा अनेक गट एकत्र येतात, त्यामुळे ते हे असले शब्द काढतात हेच मला आवडत नाही. राजकारणात जे आहे लोकांना कळतील असे असल्या शब्दांना आता कुठचा तरी हिंदी चॅनेल आहे त्याच्यावर ते इतकं बडी बहस, काय ते सर्वे किंवा असं काय काय बडा 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 सबसे बडा, त्या शब्दांची गंमत संपून जाते. बरोबर. तसं ते महायुती वगैरे हा शब्द सरसकट वापरतात, तुम्ही वापरू नका असं मी आवाहन करेन तुम्हाला. आघाडी म्हणता येईल आपण, पण आज गंमत अशी आहे की गेल्या दोन निवडणुकांमध्ये लागोपाठ किंवा रादर मला वाटते 3 विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना भाजपने मार खाल्लाय आणि त्याचं कारण त्यांच्या लक्षात आलेलं नाही. मग ते काय आता परत गणित जुळवायचा जो प्रकार चालतो. बरोबर. आपण वास्तविक बघितलं तर या लोकांनी 99 साली ज्या सत्ता गमावली शिवसेना भाजप युतीने, त्यांनी त्याचा अभ्यास केलेला नाही किंवा 95 साली सत्ता मिळाली त्याचा अभ्यास केलेला नाही आणि त्यामुळे त्यांच्या पदरी अपयश आले. ज्या वेळेला आज तुम्ही केजरीवाल किंवा त्या आम आदमी पक्षाकडे बघाल तर ते आपल्या नियमाने खेळ करायला बघतात. बरोबर. आणि कुठलाही खेळ हा तुम्ही तुमच्या नियमाने केला तर जिंकता येतो. बरोबर. क्रिकेटचे खेळाडू आहेत ते जो हॉकीच्या खेळामध्ये उतरले तर हॉकीचे नियम चालू होतात आणि तिथे क्रिकेट मार खाणार. बरोबर. हॉकीच्या नियमाने क्रिकेट खेळता येत नाही. तसं तुमच्या राजकारणाच्या ज्या पद्धती आहेत, 95 साली असेल किंवा 90 साली असेल, शिवसेना भाजप युती हा एक राजकीय घटक म्हणून राजकारणात पुढे आला, तर तो का आला होता याचा विसर त्यांच्या नेत्यांना पडला. तिथे त्यांच्या पराभवाला सुरुवात झाली. कारण युतीची सत्ता येणं हा नंतरचा भाग आहे, पण 1985 पासून 90 पर्यंत महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप वाढले त्याचं मूळ कारण जर लक्षात घेतलं तर मग अनेक जण त्याला हिंदुत्व वगैरे नाव देतात. ते माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. हिंदुत्वामुळे शिवसेना किंवा भाजप महाराष्ट्रात वाढले नाही की घटले नाही. त्यांचं यश जे होतं ते मूलतः काँग्रेस विरोधी मतं त्यांनी आपल्याकडे अशी जमा करत आहेत. पारंपरिक जे महाराष्ट्रातले कम्युनिस्ट, रिपब्लिकन, समाजवादी, जनता दल किंवा असे जे वेगवेगळे शेतकरी कामगार पक्ष, असे जे घटक होते हे काँग्रेस विरोधी राजकारणाचं नेतृत्व महाराष्ट्रात करत होते. बरोबर. या पक्षाने सेक्युलरिझमच्या नावावर जेव्हा काँग्रेसची चुंबाचुंबी सुरू केली त्याच्यावर वैतागलेला त्यांचा जो पारंपरिक काँग्रेस विरोधी मतदार होता तो मग काँग्रेस विरोधी दुसरा पर्याय शोधायला लागला आणि त्याचा फायदा भाजपला किंवा शिवसेनेला मिळाला. त्यामुळे त्यांचं राजकारण हे हिंदुत्वापेक्षाही काँग्रेस विरोधावर अवलंबून होतं आणि मग त्याचा परिणाम आपल्याला पहिल्यांदा 90 सालात दिसला. बरोबर. आणि त्याची चाहूल थोडीशी शरद पवारांना लागली होती म्हणून त्यांनी त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतलं आणि त्यांना तेव्हा बहुमत मिळालं सुद्धा नाही. अगदी रिपब्लिकन पक्षाला बरोबर घेऊन त्यांना अपक्षांना बरोबर घेऊन शरद पवारांना काँग्रेसची सत्ता 90 साली टिकवावी लागली. किंबहुना महाराष्ट्रामध्ये तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा म्हणू आपण की काँग्रेसने बहुमत गमावलं होतं. त्याच्या आधी काँग्रेसने 1978 सालात बहुमत गमावलं, पण तरीही 2 काँग्रेसच्या गटांमध्ये जवळजवळ बहुमतापर्यंत पोहोचलेले होते.
90 सालात पहिल्यांदा ज्याला बिगर काँग्रेस म्हणू शकू अशा पक्षांकडून काँग्रेसचा पराभव झाला आणि तो सुद्धा शरद पवार मुख्यमंत्री असताना. तर त्याचं कारण असं होतं, हा तरुण वर्ग जो उत्साहाने शिवसेना भाजप युतीकडे आला होता आणि तो बिगर काँग्रेस कार्यकर्ता असा जोशात होता. आणि तुम्हाला 90 आणि पुढची निवडणूक 95 या 2 निवडणुका तुम्ही बघाल तर त्याच्यावर मतदानाची टक्केवारी अफाट वाढली होती. म्हणजे हा कार्यकर्ता आपल्या पाठीराख्यांना घरातून काढून मतदान केंद्रापर्यंत खेचून नेत होता. ही जी कार्यकर्त्यांची ताकद होती ती ताकद निकालामध्ये दिसत होती. 95 साली शिवसेना भाजप युतीची सत्ता आली असली तरी त्यांना बहुमत मिळालं नव्हतं. आणि बहुमत मिळालं नसलं तरी काही अपक्ष, म्हणजे मला वाटते 4-5 जागा त्यांना कमी होत्या, पण त्या जवळजवळ 36-37 अपक्ष आमदारांचा पाठिंबा घेऊन त्यांनी सरकार बनवलं. पण त्या सत्तेमध्ये हे लोक इतके मस्तीत गेले की त्यांनी कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केलं, संघटनाकडे दुर्लक्ष केला. आणि मग काँग्रेस जशी गेल्या 40-50 वर्षात झाली की त्यांना संघटना फक्त निवडणुकीत राबणारे कार्यकर्ते एवढ्यापुरती पाहिजे, उरलेल्या काळात संघटना नको असायची. तशी शिवसेना भाजपची महाराष्ट्रात परिस्थिती झाली आणि त्याचा फटका त्यांना 99 साली दिसला. याचं कारण अगदी काँग्रेस परत फुटली तरी 2 काँग्रेस मध्ये यांची काही मतं शरद पवार राष्ट्रवादी म्हणून घेऊन गेले आणि तिथे काँग्रेसला मोठा आपला युतीला मोठा फटका बसला. मोठा फटका मी का म्हणतो, ते जवळजवळ 141 आमदार होते, ते काहीतरी 125-26 पर्यंत आले. याचं कारण असं की काँग्रेस फुटली तर आपल्याला अधिक मतं मिळतील दुबंगून, हा यांचा भ्रम होता. कारण काँग्रेस विरोधातला शरद पवार नावाचा एक राष्ट्रवादी तिसरा पर्याय उभा राहिला, त्यांनी यांची मतं काढली. आणि त्यामुळे एका बाजूला काँग्रेसचे 40 आपला राष्ट्रवादीचे 40-44 आणि काँग्रेसचे 80 आमदार असं होऊन युती मागे पडली. मग त्यांनी उरलेले आहे छोटे मोठे शेकाप वगैरे त्यांना बरोबर घेऊन बहुमत करून सरकार बनवलं. ते सरकार त्यांनी परत टिकवलं, लक्षात घ्या. पण या मधल्या 5 वर्षाच्या काळात म्हणजे 99 पासून 2004 पर्यंत परत एकदा संघटना बांधून कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचं काम जे युतीच्या पक्षांनी करायला पाहिजे होतं ते केलं नाही. त्यामुळे त्यांची संख्या आणखी घटली. पण या सगळ्या काळामध्ये आपण काँग्रेसला पराभूत करायचं याचाही त्यांना विसर पडला होता. याचा त्यांना विसर पडला होता. म्हणजे मुंडेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून भाजपचा प्रयत्न असा होता की आपल्या जागा शिवसेनेपेक्षा जास्त आल्या पाहिजेत, म्हणून त्यांनी शिवसेनेच्या मतदारसंघात पुरेसं काम केलं नव्हतं. शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंच्या हाती सूत्र गेली होती, त्यांना राज ठाकरे आणि नारायण राणेंना शह जास्त द्यायचा होता. त्यामुळे असं दिसेल की शिवसेना भाजप युती काँग्रेस विरुद्ध लढण्यापेक्षा आपसातच लढत होती, पक्षांतर्गत लढत होती, युती अंतर्गत लढत होती आणि आपली ताकद ते गमावून बसले. आणि अजून त्याची त्यांना आठवण झालेली नाही. त्यामुळे ते आता मग काय तर राज ठाकरेमुळे नारायण राणेमुळे बाजूला पडले तर आरपीआयची मतं आणू, राजू शेट्टी आणू, हे चुकीचं गणित आहे. आणि त्या चुकीच्या गणितामुळे मला असं वाटत नाही की इतक्या सहजगत्या महायुतीला यश. बरोबर, अगदी बरोबर भाऊ, की चुकीचं गणित आहे आणि त्यामुळे महायुतीला सहज यश मिळेल असं वाटत नाही आहे भाऊंना. पुढच्या सेगमेंटमध्ये एका वेगळ्या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत. तुम्ही पाहत राहा मुंबई 24. एका अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. Realty, infrastructure, hospitality, ports. Welcome to the Hex way of life. Hex Corp, celebrating growth. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत.
आपण पाहत आहात उलट तपासणी. चर्चा करतो भाऊंशी. भाऊंनी सांगितल्याप्रमाणे की संघटना बांधली गेली नाही आणि त्याचा मोठा परिणाम युतीवर पडला. युतीची सत्ता गेली, युतीची आता आघाडी झाली. मग अशी भाऊंनी सांगितल्याप्रमाणे युतीची आघाडी झाली, अजून पक्ष त्याच्यामध्ये आले. तरी भाऊंचं म्हणणं असं आहे की त्याचा फारसा परिणाम होणार नाही. ह्याचं कारण काय भाऊ? नाही, तुम्हाला सोपं सांगतो. जसं 95 किंवा 90 मध्ये शिवसेना भाजपने प्रचंड यश मिळवलं. तुम्ही थोडस गेल्या निवडणुकीकडे बघा, 2009च्या निवडणुकांमध्ये. तर 2004च्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या, त्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात एका बाजूला युती दुसऱ्यांदा मार खात होती. त्याच वेळेला महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यामध्ये दक्षिणेला कोल्हापूरमध्ये एक चमत्कार घडला होता. तो असा की तिथे राजू शेट्टी नावाचा शेतकरी संघटनेतून बाजूला झालेला एक स्वाभिमानी शेतकरी गट म्हणून जो कोल्हापूर पुरता सांगली या पट्ट्यात काम करत होता. बरोबर. त्यांनी त्यांच्या त्या मला वाटते हातकणंगले वगैरे मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते प्रचंड यश मिळवलं. अपक्ष आमदार होता तो, पण तो जनतेतून आलेला होता. बरोबर. त्यांचे कार्यकर्ते म्हणजेच मतदार होते. तिथला प्रत्येक मतदार, प्रत्येक घर हे राजू शेट्टींचा कार्यकर्ताच होता. त्या कार्यकर्त्याच्या ताकदीवर बिन पैशामध्ये तो उमेदवार निवडून आला. हीच 90 मध्ये किंवा 95 मध्ये शिवसेना भाजपची ताकद होती. मोठे पोस्टर वगैरे याच्यावर निवडणुका लढवल्या जात नाहीत, तुमच्या कार्यकर्त्याच्या बळावर लढवल्या जातात. आणि मग तेच राजू शेट्टी जेव्हा 2009च्या निवडणुका आल्या, त्यावेळेला तेच राजू शेट्टी तिथल्या लोकसभा मतदारसंघात उभे राहिले. हातकणंगले मला वाटतं, आणि तिथे त्यांनी लोकसभेची पण निवडणूक जिंकली. कारण त्यांच्या ते जे यश होतं, विधानसभा मतदारसंघातलं जे यश होतं, ते यश मिळाल्यानंतर त्यांनी त्या शेतकऱ्यांसाठी आणि त्या शेतकरी वर्गातल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी एवढी मेहनत घेतली होती की ते कार्यकर्ते त्या उत्साहात होते आणि त्यांनी तो लोकसभा मतदारसंघ त्यांना जिंकून दिला. त्याच्याच बाजूला तुमचे सदाशिव मंडलिक निवडून आले होते, ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट नाकारलं होतं. ते अपक्ष लढले, पण सगळा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा त्यांच्याबरोबर असल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचा अधिकृत उमेदवार पडला आणि बंडोगर निवडून आणला. कारण कार्यकर्ता त्यांच्या मागे. तुम्ही तिकीट कोणालाही द्या, पण त्याची आधी तयारी करा. तुमचा जो शिवसैनिक असेल, भाजपचा कार्यकर्ता असेल, तो घराघरातून आपला एक एक मतदार बाहेर काढेल. बरोबर. यावर लक्ष ठेवलं. आज म्हणजे मला भाजप जी आज तयारी करते, मोदींची निवडणुकीची तयारी झाली, त्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत. त्याच्याकडे चर्चा खूप होत आहेत मोदीविषयी. पण मोदी काय बोलले, मोदींची गर्दी किती होती, याच्यावर चर्चा होते. पण काही गोष्टी भाजपच्या का मोदींच्या वक्तव्यातून पुढे येतात, त्या अभ्यास करण्यासारखे आहेत. मोदींनी सांगितलं की जवळजवळ 10 लाख बूथ म्हणजे मतदान केंद्र, त्या मतदान केंद्राला हाताळणारा एक सक्रिय कार्यकर्ता पाहिजे. म्हणजे तो बूथ, एका निवडणुकीच्या बूथवर 10 ते 15 लोक तुम्हाला सक्रिय असावे लागतात, जे मतदार घरातून बाहेर काढून आणतात. एका मतदान केंद्रामध्ये साधारण 1200, 1500, 2000 पर्यंत मतदार असतात. पण ते 10 कार्यकर्ते जर 20-20 लोकांना घेऊन आले, 25 लोकांना घेऊन आले, तर 250-300 मतं तुम्हाला मिळतात त्या केंद्रामध्ये. ही जी ताकद होती, ही राजू शेट्टीने दाखवली होती, ही शिवसेनेने 95 मध्ये दाखवली होती. ती ताकद जर युती निर्माण करणार असेल तर मग तुम्ही किती युती करता दिसेल. आता तुम्हाला म्हणजे त्याचे रिझल्ट तुम्हाला निवडणूक निकालात दिसतात. एक तुम्हाला ताजं उदाहरण सांगतो की आत्ता जे मध्यंतरी विधानसभेचे 4 विधानसभांचे निकाल आले, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड. दिल्लीमध्ये फारसं मतदान वाढलं नाही, 65-66% झालं. तिथल्या नेहमीपेक्षा 1-2-4% जास्त झालं. पण तुम्ही राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड बघाल तर 8, 9 आणि 12-13% मतदान वाढले. हे तुम्हाला कळतं की कार्यकर्ता आपला एक एक मतदार घेऊन बाहेर पडलेला आहे. त्याचा परिणाम तुम्हाला दिसतो. म्हणजे इथे नॉर्मल सर्व्हेमध्ये दिसत होतं की भाजपा जिंकणार आहे, पण भाजपा साधारण बहुमतापर्यंत जाईल असं सांगितलं होतं. पण बघाल तुम्ही, तो काँग्रेसला प्रचंड प्रमाणात भाजपाने मागे टाकले. हे यश सांगतात की हे मोदींचं यश आहे,
हे शिवराज चव्हाणचं यश आहे, हे वसुंधरा राजेंचं यश आहे, मी ते यश त्यांचं नाही, मी त्या कार्यकर्त्याचं यश मानतो. बरोबर. ज्या कार्यकर्त्याने मतदान वाढवलं 8-10%. तुम्ही जर युतीने सत्ता मिळवली तो काळ बघाल 95 साली तर 71% जवळजवळ मतदान झालं होतं. महाराष्ट्रात परंपरेने जे मतदान होतं त्याच्यापेक्षा 7 ते 8% मतदान वाढलं होतं. आणि ते 7 ते 8% वाढलेलं मत हे युतीकडे गेलं होतं आणि त्याचा परिणाम निकालात दिसला होता. तो तुम्हाला महायुतीमध्ये दिसणार आहे का मला सांगा? नाही. तितके कार्यकर्ते तुम्ही मैदानात आणले असतील, ते ऍक्टिव्हेट केले असेल, तुम्ही पोस्टर कमी लावा, झेंडे कमी लावा, पण कार्यकर्ते अधिक मतदानासाठी उभे करा, मतदार बाहेर काढणारे उभे करा, तर महायुतीचा परिणाम आपल्याला दिसू शकेल. भाऊ, ह्या सगळ्या याच्यामध्ये युतीचं एक अजून आढळून आलं की युतीचे जे कार्यकर्ते पूर्वी होते ते घरोघरी जाऊन मतदारांना बाहेर काढत होते. नंतर मग SMS करून फक्त विचारत होते, बाबा माणसं बाहेर काढलीस का? तर दुसऱ्याने एकाने सांगितलं की नाही, मी SMS केल्यात, येत आहेत सगळे बाहेर. हे जे परिवर्तन होतं हे युतीला मारक ठरलं. रिपब्लिकन पक्ष म्हणजे आठवलेंचा पक्ष आहे, तो कसा क्रेडिट बेस्ड पक्ष आहे, त्याच्याकडे तरुण कार्यकर्ता मोठ्या प्रमाणात आहे आणि तो चळवळीतून सगळा आलेला आहे. त्याचा काय फायदा या युतीकम आघाडीला होईल का? नाही, तुम्ही त्या कार्यकर्तेच तुम्ही सांगतो, तुम्ही कार्यकर्त्यांना ऍक्टिव्हेट केले पाहिजे. बरोबर. त्याला पोस्टर लावायला देऊ नका, मोठमोठे बॅनर लावू नका. पण मग या बूथवर तुम्हाला माहिती असलं पाहिजे या बूथवर आपला किती मतदार आहे. अनेकदा कसं असतं माहिती का, तुमचा सहानुभूती असलेला, तुमचा पाठीराख असलेला मतदार असतो, पण तो मतदान केंद्रापर्यंत येण्यात आळस करतो आणि तिथे तुम्ही तोकडे पडता. बरोबर. तिथे तुम्ही तोकडे पडता. तुमच्याकडे ताकद आहे, पण ती ताकद परिघणे एखादा मुलगा खूप हुशार आहे, पण तो त्या परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची टाळाटाळ करत असेल. हे सगळं तुला येत होतं तर तू परीक्षेच्या उत्तर पत्रिकेत लिहायला पाहिजे. मतदान केंद्र ही प्रत्येक निवडणुकीची आणि राजकीय पक्षाची उत्तर पत्रिका असते. तर तुम्हाला ही उत्तरं येतात तर ती त्या उत्तर पत्रिकेत दिसली पाहिजे. त्यामुळे RPI असो, आता हे राजू शेट्टी मोठ्या प्रमाणात करतील कारण ते सतत चळवळीत आहेत. पण शिवसेना भाजप हे चळवळीतून फार दुरावले. त्यांना नव्याने आणि मोदींनी काही प्रमाणात ते केलेलं दिसतं, ऍक्टिव्हेट केलेलं आहे लोकांना. पण ते लोकसभेसाठी आहेत, मोदी हे विधानसभेचे उमेदवार नाहीये. महाराष्ट्रात आज सुद्धा भाजप शिवसेना जी काही महायुती आहे यांनी आज सुद्धा आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार पुढे केलेला नाही. बरोबर. ज्याचा फायदा त्यांनी दिल्लीत उमेदवार उशिरा उभा केल्यामुळे पुढे आणला हर्षवर्धन, त्याचा तोटा त्यांना झालेला आहे. पण वसुंधरा राजे, शिवराज चव्हाण आणि छत्तीसगड मधले रमण सिंग हे आधीपासून पुढे होते तर त्याचा फायदा त्यांना झाला. यांना निश्चित करायला लागेल किंवा हा आमचा मुंडे उमेदवार आहे, सांगा तुम्ही काही बिघडत नाही, निकाल लागल्यानंतर बघू. पण आज आम्ही मुंडे हा चेहरा तुमच्या समोर ठेवतो, आज आम्ही कोण असेल तुमचा सुभाष देसाई हा चेहरा समोर ठेवतो, हा ठेवा पुढे, तर त्यांना त्याचा फायदा मिळेल. पण दुर्दैवाने ते करायला तयार नाही. एक लक्षात ठेव की जेव्हा सत्ता आली त्या काळात बाळासाहेब हा चेहरा होता समोर. यावेळेला प्रथमच बाळासाहेब हा चेहरा नसलेली युती समोर येते आणि यांच्यात कोणीही असा स्ट्रॉंग दुसरा चेहरा ज्याच्या इशाऱ्यावर चालणारा मुख्यमंत्री चालेल असं वाटणारं नाहीये. हे लक्षात घेऊन आपल्याला करावं लागेल. अगदी बरोबर भाऊ की चेहरा पहिल्यांदा पुढे आणावा लागेल. हा चेहरा कोण असेल, कसा असेल, जाणून घेऊया एका अल्पशा विश्रांतीनंतर. पाहत राहा मुंबई 24. Spike Adios for men and women.
अग्नि। यह अग्नि तब पवित्र मानी जाती है जब दो लोग इसके साथ फेरे लेते हैं, लेकिन अगर वही आग उनके घर को तबाह करे तो ऐसे में इस आग की चिंगारी को भड़कने से रोकना जरूरी हो जाता है। फ्लेम आउट नाउ, जो आपको और आपके अपनों को किसी भी तरह की छोटी मोटी या बड़ी आग के धमाके से महफूज रखेगा। ये फोम बेस्ड एरोसोल कैन उठाने में हल्का है। किचन में काम करते वक्त या ऑफिस में या कहीं और आग कभी भी कहीं भी लग सकती है। बस फ्लेम आउट नाउ अपने पास रखिए और तुरंत आग पर काबू पाइए। उस दिन मैं ऑफिस में बैठा काम कर रहा था, अचानक से मुझे कुछ जलने की बदबू सी आने लगी और मैंने देखा कि इलेक्ट्रिक स्विच में से चिंगारी निकल रही है, जिसकी वजह से ये आग भड़क उठी थी। तभी मेरी नजर फ्लेम आउट नाउ पर गई। मैंने टाइम वेस्ट ना करते हुए इसकी मदद से आग को बुझाया। ये हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर आपकी, आपके अपनों की और आपकी संपत्ति सबकी सुरक्षा करेगा। फोम बेस्ड इस एक्सटिंग्विशर को मेंटेनेंस की भी जरूरत नहीं है। बस आग लगने पर इसका कैप या सील उतारें, आग से थोड़ी दूर पर खड़े हो जाइए और इसको डायरेक्टली आग की लपटों पर छिड़क दें जब तक कि आग पूरी तरह से बुझ नहीं जाती। इसके बाद अपने नजदीकी लोकल इमरजेंसी नंबर पर कॉल करना ना भूलें। फ्लेम आउट नाउ पैक में आपको मिलते हैं 1+1 हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर, जिसकी कीमत है मात्र। ऑर्डर करने के लिए डायल करें हमारे दिए गए नंबरों पर, लॉग इन करें globusmall.com पर। फ्लेम आउट नाउ, अपना सुरक्षा कवच। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। आपण पाहतात उलट तपासणी, चर्चा करतो भाऊ तोरसेकर यांच्याशी। भाऊ, तुम्हाला एक गोष्ट मला इथे सांगायची वाटते की मध्यंतरी मी या भाजपच्या काही माझ्या मित्रांना भेटलो, कार्यकर्ते आहेत ते, काही मंडळी त्याच्याकडे आली, हा कोण तर हा या तालुक्याचा अध्यक्ष आहे, पुढचा तो वॉर्डाचा अध्यक्ष आहे आणि त्यानंतर इमारतीचा पण त्यांच्याकडे अध्यक्ष होता। ही जी काही नवीन सिस्टीम भाजपात आलेली आहे त्यामुळे होत आहे का की कोणीच काम करायला तयार नाही, त्यांना मी नेता आहे, मी का काम करू। अशा परिस्थितीमुळे आज युतीचं भाजपचं नुकसान सगळ्यात जास्त झालंय का? झाले का? प्रत्येकाला पदाची हव्यास आहे, पदाचा हव्यास आहे आणि एक ज्याला हुकूमत म्हणतात, इंदिरा गांधीचं आज भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात मोदींनी पक्षावर आपली हुकूमत निर्माण केली। जसं गुजरातमध्ये मोदींचा शब्द हा नियम असतो, बरोबर, पक्षामध्ये असो सरकारचं सोडा पण पक्षामध्ये असतो। ते नेतृत्व सामान्य माणसाला आवडतं। लक्षात घ्या, सामान्य माणूस हा बाळासाहेब कधी मुख्यमंत्री नव्हते किंवा ते अशा चौकोनी नेतृत्वाच्या व्याख्येत बसणारे नव्हते, पण त्या माणसाकडे बघून लोकांना वाटायचं सामान्य माणूस हा आधार शोधत असतो, तसा आधार देणारा नेता लोकांना लागतो। जसा तुमचे ते रमण सिंग आहेत, त्यांना चावलवाले बाबा म्हणतात, किंवा जयललिता आहेत, त्यांना अम्मा म्हटलं जातं। ही जी एक प्रतिमा असते पौर्वात्य, आपण जे ईस्टर्न कंट्रीज ज्यांना म्हणतो की आशियाई देशामध्ये व्यक्तिपूजा हा अपरिहार्य भाग आहे। अगदी तुम्हाला सांगतो की अंधश्रद्धा निर्मूलन बाबा विवाहाच्या विरुद्ध चालतं, पण तिथे देखील परत दाभोळकरांना पुजल्यासारखंच वागतायत लोक। हो, वागतात, बरोबर आहे। अगदी जे स्वतःला पुरोगामी म्हणतात त्यांच्याकडे बघितलं तरी व्यक्तिपूजाच आहे। हो, म्हणजे आज यांच्यातले बरेच लोक ज्या पद्धतीत केजरीवालचं व्यक्तिमत्व व्यक्तिपूजा करायला लागले, बरोबर, म्हणजे कालपर्यंत यातले बरेच लोक समाजवादी होते, ते आता एका दिवसात सगळा समाजवाद लोहिया वगैरे विसरलेत आणि केजरीवालांच्या नादी लागले। तर ही आपली भारतीय मानसिकता आहे, त्याच्यातून आपली सुटका नसते। त्यामुळे तुम्हाला इथे तसा अधिकार गाजवणारा नेता लागेल की ज्याचा शब्द कार्यकर्ता प्रमाण मानेल आणि तो कार्यकर्ता मी पक्षासाठी लढतोय आणि त्याला तेवढा विश्वास पाहिजे की हा नेता सुद्धा पक्षासाठी विचारसरणीसाठी लढतोय, तेव्हा तो कार्यकर्ता मग पदाची किंमत करत नाही, तर माझा विचार, माझी विचारसरणी, माझी भूमिका, माझा पक्ष सत्तेवरील याच्यासाठी लढतो। मग मी आमदार होतो की तो नगरसेवक होतो याच्याशी कोणाला फरक राहत। बरोबर, तुम्हाला परत एकदा व्यक्ती, एका बाजूला एक खंबीर व्यक्ती नेतृत्व, पण त्या व्यक्तीतून काही विचारसरणी पुढे आणली गेली तर अशा संघटना उभ्या राहतात की ज्या लढाया आणि निवडणुका जिंकू शकतात। ते आता कितपत करतील हे पुढच्या काळात कळेल। तो एक शेवटचा प्रश्न आहे की राज्यसभेची उमेदवारी आठवल्यांना द्यावी देणार असं चाललेलं आहे, अजूनपर्यंत तरी काही त्याबाबत निश्चित अशी भूमिका नाही।
आठवल्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन हा जो अंतर्गत आघाडीमधला जो वाद आहे तो मिटेल का? काय वाटतं तुम्हाला? नाही, त्यांना देतील सुद्धा, म्हणजे अगदी त्यांनाच द्यायची तर आज त्यांना परिस्थिती अशी आहे, भाजप त्याच्यात इंटरेस्ट घेताना दिसतोय. राजस्थानमधून किंवा मध्य प्रदेशातून सुद्धा एक जागा रामदास आठवलेंना भाजप देऊ शकेल, त्यांना महाराष्ट्र मुठीत घ्यायचा असेल. बरोबर. जसं तुम्हाला दिसतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ते द्विवेदी म्हणून आहेत त्यांचे, का त्रिपाठी म्हणून आहेत. त्रिपाठी त्यांना किंवा तारिक अनवरना अनवर. महाराष्ट्रातून राज्यसभेवर नेलं. बरोबर. कारण त्यांना ते बिहारमध्ये आपलं युनिट जमवायचं आहे हा. किंवा दिल्लीत आपलं युनिट जमवायचं आहे, तर ते करतात. तसं भाजपला महाराष्ट्रात दलित वर्ग आपल्याकडे आणायचा असेल किंवा बौद्ध वर्ग, आंबेडकरवादी वर्ग आपल्याकडे आणायचा असेल, तर ते राज्यसभेवर महाराष्ट्रातून कदाचित त्यांना ठेवतील आणि मग जावडेकर वगैरे असं आहेत त्यांना मध्य प्रदेश किंवा इतरत्र हलवतील, ते करतील. प्रश्न असा आहे की तरीही आरपीआयचा जो कार्यकर्ता आहे, तळागाळातला कार्यकर्ता आहे, वस्ती वस्तीतला कार्यकर्ता आहे, गावागावातला कार्यकर्ता आहे, त्याला तुम्ही कृतिशील कसा करणार? बरोबर. त्याला मतलब साधण्यापेक्षा तुझा पक्षाने आंबेडकरी विचार पुढे नेण्यासाठी प्रवृत्त होऊन काम कर. बरोबर. यासाठी भाजपनं आणि शिवसेनेला सुद्धा प्रयत्न करावे लागतील. अगदी. आणि जर तसा कार्यकर्ता तयार झाला तर तो त्यांच्या मैत्रीत दीर्घकाळ राहील. भले तो भाजपा शिवसेनेत येणार नाही, पण यांनी आपल्याला आपला पक्ष आणि विचारसरणी वाढवायला मदत केली. हे जेव्हा त्या कार्यकर्त्याला कळेल, तो कार्यकर्ता ऍक्टिव्हेट होईल, त्याचा युतीला फायदा होईल. पण तो यांच्यासाठी दीर्घकाळ मित्र राहील. तो आरपीआय आठवले गटावर पण वजन आणेल की नाही आपण यांच्याबरोबर राहिलं पाहिजे आणि पक्ष वाढवायला मदत केली. जे शरद पवारांनी त्या काळात केलं नाही, उलट तो पक्ष फोडायचा प्रयत्न. तर शरद पवारांची चूक जर महायुतीने केली नाही, बरोबर, आणि राजू शेट्टींच्या मदतीने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरे परिस्थिती आहे, त्या शेतकरी वर्गामध्ये आपला पाया जर त्यांनी रुंद केला, बरोबर, भाजप असेल शिवसेना असेल, तर त्यांना त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकेल. अच्छा. तर तुम्हाला असं वाटतं की म्हणजे या दीर्घकालीन फायदा होऊ शकेल? हे आतापर्यंत ही चर्चा सुरू होती, या चर्चेत आपण बघितलं की युतीची शक्तिस्थान आहे कार्यकर्ता. तो त्याला जर सक्रिय केलं तरच युतीचं भवितव्य आहे. युती आणि आता झालेली आघाडी ह्या सगळ्या याच्यामध्ये कार्यकर्ता केंद्रस्थानी आहे आणि हा कार्यकर्ता ज्या क्षणी सक्रिय होईल त्या क्षणी ही युतीकम आघाडी पुन्हा राज्यात सत्तेवर येईल. आजच्या उलट तपासणीमध्ये आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा मुंबई 24.